नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. किनोट येथील 15वी जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह दिवस हा राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा असा ठराव घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा या मागणीसाठी सतत प्रयत्न करत आहेत व त्यांनी या मागणीचा ठराव धम्म परिषदेमध्ये वाचन केले आणि समस्त बौद्ध उपासक उपासिका व आंबेडकरवाद्यांनी साधू 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 घोषणा करत ठरावास मान्यता दिली. या ठिकाणी विनंती करतो, महाड चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा यासाठी जे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाचे प्रणेते माननीय महेंद्र पिंपळगावकर साहेब यांना विनंती करतो की शुभेच्छा पण आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जागतिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये उपस्थित असणारे 15व्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये उपस्थित असणारे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका व तसेच आंबेडकरवादी यांना मी मानाचा जय भीम करतो. आणि मित्रहो, मी आपल्यापुढे एक आंदोलनाची दिशा घेऊन पुढे आलेला आहे. मी आपल्यापुढं या धम्म परिषदेमध्ये एक ठराव मांडू इच्छितो. आपण सर्वांनी याकडे लक्ष केंद्रित करून या ठरावाला मान्यता देण्यात यावी आणि मी ठरावाचं वाचन करत आहे तेव्हा आपण सर्वांनी लक्ष द्यावं. 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरावाचं वाचन झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी साधुकार करायचा आहे. 3 वेळा साधुकार करायचा आहे. हा ठीक आहे. 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर जो सत्याग्रह केला तेव्हापासून आपण सर्वांना आंदोलन कसं करायचंय ही आपल्याला माहिती झालेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायावर फार मोठा हमला झाला, दगडफेक झाली, तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब शांत होते आणि अहिंसेने हा लढा त्यांनी पुढे रेटला. तो लढा आपण यशस्वीरित्या आपण पाहिलेला आहे आणि हा लढा आपल्याला राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करायचा आहे हा दिवस. त्यासाठी मी या धम्म परिषदेमध्ये संयोजकाच्या परवानगीने मी हा ठराव मांडत आहे आपल्या पुढे. आपण सर्वांनी हात वरे करून ह्या ठरावाला मान्य द्यायचे. साधू साधू साधू. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.